शहरात बाजारातून भाजी आणतो, पण गावाकडे अंगणातच ताजी आणि पौष्टिक भाजी मिळते. मी गावी गेली होती आणि तसाही श्रावण महिना सुरू होता. मग आता प्रश्न येतो, श्रावणात शेवगा का खावा? श्रावण म्हणजे पावसाळ्याचा काळ. या दिवसात आपल्याला पारंपरिक आहारात हलका, घरचा आणि विविध हिरव्या भाज्यांचा समावेश करण्याची पद्धत आहे. पण एक गोष्ट लक्षात घ्या, श्रावणात नेमकं काय खायचं किंवा कोणती भाजी खायची हे प्रदेश आणि घरच्या परंपरेनुसार बदलतं. आमच्याकडे श्रावणात जो शेवगाचं झाड असतं ना, ते खूप छान असं बहरलेलं असतं. मग त्याची अशी कोवळी पानीची भाजी केली जाते. मी माझ्या गावी गेली होती तर आमच्या घराजवळच मोठा असा शेवगा होता, तर मी ते पाने कोवळी झाडाची तोडून घेतली आणि नंतर हे पाने तोडून घेतल्यानंतर यामध्ये जी पिवळी पाने असतात ती बाजूला करून, काही खराब पाने बाजूला करून, ही सर्व जी पाने आहेत ना ते असं वरबडून काढून घेतली आणि सर्व पानं सेपरेट करून घेतली. आता आपण ह्या ढाळ्याची सर्व अशी पानं सेपरेट करून घेतलेली आहेत. आता आपण हे नळाखाली स्वच्छ असं धुवून घेणार आहोत. गावाकडे पूर्वी बाजारातून प्रत्येक भाजी आणायची गरजच नसायची. ही भाजी दिसायला अगदी साधी आहे, पण या छोट्याशा हिरव्या पानांमध्ये अनेक पोषक घटक दडलेले आहेत. आता आपण इथे एक मोठा कांदा घेतलेला आहे, लसूण घेतलेला आहे, मोहरी, जिरे, हळद, लाल तिखट घेतलेले आहे, मीठ घेतलेलं आहे. चुलीवरती कढई ठेवून दिलेली आहे, त्यामध्ये 1 चमचा तेल टाकलेलं आहे आणि जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि लसूण याची छान अशी फोडणी देऊन घेतलेली आहे. आणि नंतर आपण यामध्ये कांदाना लालसर परतून घेणार आहोत. आज ना मी एकदम पोटभर जेवणार आहे, कारण मी खूप वर्षांनी या चवीचा स्वाद घेते. तुम्हाला पण गावी गेल्यानंतर असंच वाटतं का, हे मला कमेंट करून नक्की सांगा. खूप नशीबवान असतात जी लोक ह्या जेवणाचा, ह्या निसर्गाचा स्वाद घेऊन जगत असतात. मी ना रानामध्ये गेल्यानंतर हे भाजी बनवली होती. एकदम मस्त, जे शेतात हे जर तुम्ही असं बनवलं ना तो खूप छान लागतं. तुम्ही पण कधी गावी गेलात तर नक्की ट्राय करा. आता आपण यामध्ये ना शेवग्याची जी पानं ॲड करून घेणार आहोत आणि थोडंसं झाकण ठेवून 1 ते 2 मिनटं ह्याला छान शिजवून घेणार आहोत. आता आपली भाजी ऑलमोस्ट शिजलेली आहे. आता आपण यामध्ये शेंगदाण्याचं कूट ॲड करून घेणार आहोत आणि ते 1 ते 2 मिनटं परतून घेणार आहोत. आपली छान अशी भाजी तयार झालेली आहे. पानं शिजताना त्याचा सुंदर हिरवा रंग आणि चुलीवरचा तो खास स्वाद, खरंच गावाकडची चवच वेगळी. शेवग्यांच्या पानामध्ये आहारातील फायबर, वनस्पतीजन्य प्रथिने आणि कॅल्शियम, लोह, पोटॅशियम यासारखी अनेक पोषक द्रव्ये मिळतात. त्यासोबत काही जीवनसत्व आणि अँटीऑक्सिडंट देखील असतात. म्हणूनच रोजच्या आहारात योग्य प्रमाणात अशा हिरव्या पालेभाज्या ठेवणं आपल्या एकूण पोषणासाठी फायदेशीर ठरू शकतं. अंगणात उगवलेली भाजी, चुलीवरची चव आणि घरचं साधं जेवण यापेक्षा हेल्दी आणि ब्युटिफुल गावाकडचं सुख आणखी काय असणार. तुमच्या गावाकडेही शेवग्याच्या पानांचं अशीच भाजी करून खात असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या अशाच नेक्स्ट